स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, फिल सिरीजमधला हा ऑप्शन बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण रो कॉलम वाईज लिनियर ग्रोथ डेट कशा प्रकारे करू शकतो, ऑटोमॅटिक फिल करू शकतो हे बघितलेलं आहे. आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहेत, बेसिक फॉर्म्युलाज बघणार आहेत. माझ्याकडं एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पल थ्रूच तुम्हाला मी समजून सांगणार आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल 1 मध्ये सिरियल नंबर, आयटम, क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट आहे. ठीक आहे. आता आपण AC एखादा जर खरेदी केला असेल, त्याची क्वांटिटी 20 आहे आणि त्याचा रेट किती आहे, 40,000. तर आपल्याला ह्याच्यामध्ये अमाऊंट काढायची आहे पर AC थ्रू. तर आपण काय करणार, इक्वल टू, त्याच्यानंतर जेवढी आपली क्वांटिटी आहे त्याच्यावर क्लिक, इंटू करणार, स्टार प्रेस करा आणि 40,000वर क्लिक करा. एंटर दाबलं की ते मला 8 लाख रुपये दाखवते पर पूर्ण सगळ्या 20 ACची किंमत. आपण जर ड्रॅग केली आपण इकडनं, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला आन्सर भेटून जाणार आहे. टोटल किती रुपयांचे सगळे मिळून अमाऊंट आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिले, फ्रुट्स दिले, त्याचे सेल्स दिले आणि इथं त्याचं पर्सेंटेज ऑफ टोटल काढायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये टोटल काढावं लागेल. मी तुम्हाला टोटल काढायला शिकवलेलं आहे. इक्वल टू, सम करा, टॅप केल्यानंतर सिलेक्शन करायचं आपल्याला. सिलेक्ट करा हे पूर्णच्या पूर्ण, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबलं, त्या ह्याची काय होणार आहे, टोटल सम निघणार आहे. आणि ह्या टोटलचे वर किती पर्सेंटेज आहे आपल्याला ते काढायचे. त्यासाठी आपण काय करणार, इक्वल टू, आपलं जे नंबर आहे त्यावर क्लिक. आपण पर्सेंटेज काढण्यासाठी काय करणार आहे, त्याच्यामध्ये स्लॅश प्रेस करणार आहे. स्लॅश केलं आणि जेवढी आपली टोटल आहे त्याच्यावर क्लिक करा, एंटर बटन दाबलं, आपल्याला एकाचं काढून मिळणार आहे. आता कधी कधी काय होणार आहे, याच्यामध्ये पर्सेंटेजचा इफेक्ट नसेल, जनरलचा इफेक्ट असेल तर तुम्हाला असं पॉईंटमध्ये नंबर दिसेल. आणि तुम्ही जर डायरेक्ट पर्सेंटेजवर क्लिक केलं तर आपोआप तुम्हाला ह्याच्यामध्ये पर्सेंटेज काढून भेटणार आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही ड्रॅग करू नका इकडनं खाली. जर ड्रॅग केलं तर तुम्हाला याचं डिव्हिजन एरर मिळणार आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये रेफरन्सचा भाग आहे, आपण पुढे शिकणारच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, प्रत्येक सेल ह्याच्यानुसार काढूनच मग नंतरच हे करा. इक्वल टू, प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक त्या सेलवर क्लिक करायचंय, स्लॅश करा आणि टोटलवर क्लिक करा, एंटर. एवढंच करायचंय तुम्हाला प्रत्येक सेलला, तेवढीच तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते ॲब्सोल्यूट रेफरन्स शिकवणार आहे, त्यावेळेस पण तुम्हाला इथं रेफरन्स देऊ शकते की ह्याच्यामध्ये तुम्ही जर ड्रॅग केलं खाली तर तो डिव्हिजनल एरर येऊ शकतो तुमचं. त्यामुळे प्रत्येक सेलला काय करा, सेपरेटच यूज करून बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडं, कॅल्क्युलेट ड्यू डेट्स म्हणते. ठीक आहे. आता बघा, इथं सिरियल नंबर दिले, इनवाइस डेट दिले, इनवाइस डेज आहे, क्रेडिट डेज आहे, त्याच्यानंतर अमाऊंट आहे आणि हे तर ड्यू डेट काढायचे आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये ड्यू डेट काढायचे की 15 डेज झाल्यानंतर इथं किती तारीख येणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय करणार, तुम्ही इक्वल टू प्रेस करणार आहे, ह्या डेवर क्लिक करा आणि प्लस करायचे तुम्हाला हे वाले सेल. ठीक आहे. 15 डेज त्याच्यामध्ये ऍड करायचे. एंटर बटन प्रेस केल्यानंतर बरोबर 1/1/2026 नंतर जर आपण ऍड केले क्रेडिट डेज, तर इथं आपल्याला ड्यू डेट जी आहे ती किती येते, 16/1/2026. आता तुम्ही ह्याच्यामध्ये इथं ड्रॅग करू शकता, कारण इथं रेफरन्स जो आहे तो रिलेटिव्ह रेफरन्स लागलेला आहे. मी पुढे तुम्हाला शिकवणारच आहे रेफरन्स म्हणजे काय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रॅग केलं तरी चालते किंवा एक सिंगल यूज करून केलं तरी पण काय होणार आहे, चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, स्टुडंटची नाव आहे, त्यांना पडलेले मार्क, आउट ऑफ किती आउट ऑफ पडलेले आहेत ते, आणि इथं पर्सेंटेज. आपल्याला काय करायचं, त्याचं पर्सेंटेज काढायचं. इक्वल टू करणार, आपल्याला टोटल जे मार्क पडले आहेत ते, स्लॅश करणार भागाकारासाठी आणि आपले जे आउट ऑफ पडलेले आहेत ते मार्क, एंटर करा, आपोआप त्याला 90% इथं पडलेले दाखवले जाणार आहेत. ड्रॅग करा, प्रत्येकाचा नंबर्स इथं आलेला दिसणार आहे. आता बघा, पुढच्या ह्याच्यामध्ये पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा, प्रोडक्ट नेम आहे, कॉस्ट प्राइस आहे, सेल्स प्राइस आहे आणि आपल्याला फक्त प्रॉफिट मार्जिन, पण ते प्रॉफिट मार्जिन काय करायचे, पर्सेंटेज ते काढायचं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला एक वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इक्वल टू केलं, इक्वल टू केल्यानंतर मला ओपन ब्रॅकेट करायचं. मी शिफ्ट दाबून 9 वर जे ओपन ब्रॅकेट आहे त्यावर क्लिक करणार आहे. ह्याच्यामध्ये मला
पहिल्यांदा प्रॉफिटचा फॉर्म्युला काढायचा. म्हणजे प्रॉफिट कसं काढतो आपण, सेल मायनस कॉस्ट प्राईस. सेल मायनस आपण काय केलं, कॉस्ट प्राईस, ब्रॅकेट केलं क्लोज. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये स्लॅश करणार आहेत भागाकारसाठी आणि आपल्याला काय करायचे, सेल्स प्राईजवर वापस काय करायचे, क्लिक करायचे. कारण आपण जे प्रॉफिट मार्जिन जे असतं पर्सेंटेजमध्ये काढताना सेलिंग प्राईजच्या ह्याच्यानुसार काढतो. एंटर बटन दाबा. इथं 40% तुमचं प्रॉफिट मार्जिन आहे असं आलेलं दाखवते. म्हणजे आपली वस्तू आपण खरेदी केली ती 300 रुपयाला, विकली आपण 500 रुपयाला, आपलं प्रॉफिट किती झालं, 200. पण जर ते टक्केवारीमध्ये काढायचं असेल तर आपण असा फॉर्म्युला यूज करणार आहेत. म्हणजे इक्वल टू करणार सेलिंग प्राईस मायनस आपली कॉस्ट प्राईस आणि भागाकार केल्यानंतर स्लॅश केल्यानंतर वापस त्या सेल प्राईजवर तुम्हाला काय करायचं, इकडनं क्लिक करायचंय, ड्रॅग करा. प्रत्येकाचं प्रॉफिट मार्जिन त्या ह्याच्याप्रमाणे येणार आहे. आय होप तुम्हाला हे बेसिक फॉर्म्युलाज लक्षात आले असेल. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल ह्याचे तेवढं चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतरच लक्षात येणार आहे ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते. मी तुम्हाला हे जे शीट आहे ते कमेंट बॉक्समध्ये पिन करते. त्याच्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस काय करू शकता, ह्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.